नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बाकी काही असलं तरी पुणे पोलिसांचं कौतुक करावे अशी गोष्ट म्हणजे त्यांनी ड्रग प्रकरणामध्ये केलेला तपास. बाकी तर आपण टीका करत असतो. आणि आता एक नवीन माहिती येते. सो क्राईम ब्रँचचे प्रमुख असलेले IPS निखिल पिंगळे साहेब आहेत आपल्यासोबत. एक म्हणजे अ, सुरुवात अशी झाली की कुणीतरी पकडला तुम्ही आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी लीड आउट झाल्या. पण असं बरोबर, नाही. बरोबर. हम्म, तर याच्यामध्ये काय आहे की जनरली आपण तपास करताना हम्म, ड्रग्ज असेल, नार्कोटिक्स जे काही मिळालंय तर ते आपण बॅक ट्रॅक करत जातो की कोणी आणलं, कुठून आणलं, हम्म, किती आणलं, कुठं मॅन्युफॅक्चर झालं का. तर त्याचा तपास तर चालूच आहे या या तपासामध्ये सुद्धा किंवा इतर तपासांमध्ये सुद्धा. हम्म, परंतु त्याचबरोबर त्याचं पुढं सर्क्युलेशन कसं होतं याचा बऱ्याचदा विश्लेषण होत नाही किंवा त्याचा तपास होत नाही. हम्म, खरं तर तेही गरजेचं असतं, कारण त्याच्याशिवाय आपल्याला तो कंझ्युमर कोण आहे, कुठल्या एरियावरती फोकस करायचं, कुठल्या एज ग्रुपच्या लोकांवरती, कुठल्या प्रकारच्या लोकांवरती फोकस करायचं, किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जर रिहॅबिलिटेशनचा जो काही प्रक्रिया जर घडवून आणायची असेल तर पोलीस एकमेव संस्था नाही आहे की जी हे सगळं पार पाडू बरोबर शकते. आहे. तर त्याच्यामुळं तेही गरजेचं आहे की कुठंतरी बाकी समाजातला जो इतर घटक आहे त्याला सोबत घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे पोलीस आयुक्त सर, त्याचबरोबर जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम सर, तर या सगळ्यांचं जे काही मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनामध्ये आम्ही फक्त बॅकवर्ड नाही तर फॉरवर्ड लिंकेजेस जे आहेत त्याच्यावरती सुद्धा काम करतोय. प्रत्येक गुन्हा जो घडतोय त्याच्यामध्ये या फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस दोन्हींवरती काम करायचं काम चालू आहे. खरं तर तुमची आजची मुलाखत आहे ना, ते अनेक अर्थाने मला फार महत्त्वाची वाटते. ते आपण बोलूयाच. पण हे कसं सुरुवात झाली की तुमच्याला कसं लक्षात आलं, याला इंग्रजीत पेनिट्रेशन म्हणतो आपण, ते खूप डीप पेनिट्रेशन झालं? नाही, खरं खरं सांगायचं म्हणजे हा गुन्हा मी देखील यायच्या आधीच हो, आहे. माहिती आहे मला. दोन आणि त्याच्यामुळं याच्यावरती पोलीस कमिशनर सरांनीच जे काही मीटिंगमध्ये चर्चा झाली त्यातून सरांचंच म्हणणं होतं की किसी को छोडना नहीं है. प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे की हर किसी के घर तक पहुंच सकती है ये बात, उसके घर पे पता चल सकता है. आणि त्याच्यामुळं या उद्देशाने याच्यातून काहीतरी चांगलं घडलं पाहिजे त्या उद्देशाने आपल्या सगळ्या लोकांना त्या पद्धतीने निर्देश देऊन कामाला लावण्यात आलं. त्याच्यावरनं आपण आता हे अशा पद्धतीने सुद्धा काम करतोय. आणि मला वाटतं हे फक्त आमची जबाबदारी म्हणून बघितलं नाही गेलं पाहिजे, तर ही समाजातल्या प्रत्येक घटकाची ती आता जबाबदारी आहे. तरच याच्यावरती आपण खऱ्या अर्थाने काही प्रमाणामध्ये मात करणार आहोत. सरते शेवटी प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे त्याचं मनोधैर्य आणि त्याची स्वतःची जी काही संकल्पना आहे स्वतःबद्दल, जीवन जगण्याबद्दलची ट्रेस ती तर महत्वाची आहेच. परंतु आपण एक घटक म्हणून समाजाचा ते सगळं प्रत्येकाने सोबत येऊन जर ते पार पाडलं, आपला मित्र असेल, आपले कोणी शिक्षक असेल, आपल्या ओळखीचा एखादा व्यक्ती असेल, आपल्याकडे काम करणारा एखादा मजूर असेल किंवा एखादा एम्प्लॉई असेल, प्रत्येकाच्या बाबत आपण ते विचार करणं गरजेचं आहे. हे कसं उघडकीस आलं? एक आरोपी आज PC 14 दिवस. बरोबर. आता जेव्हा आरोपी मिळाले तर मग आरोपी कुठली घटना होती? ही विश्रांतवाडीची हा जो गुन्हा आहे हा विश्रांतवाडीचा गुन्हा आणि विश्रांतवाडी पासून या तपासाला सुरुवात झाली. पण हा तपास करत असताना 2च आरोपी ना इनिशियली? एकच आरोपी? आता 4 आरोपी आहेत आपल्याकडे आणि अजून शोधत शोधत आपण इतर अजून एका आरोपीपर्यंत असे एकूण मिळून 5 आरोपी आपण शोधून काढलेत. हे आरोपी जे हे आपण जे सप्लाय करत होते तर याच्यात आपण बॅकट्रॅक करत त्यांना जातोय. कदाचित अजूनही त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ. तर त्याच्यामुळे ते सगळं करत असताना आपल्याला सुद्धा कसं असतं की जेव्हा माहिती मिळते तेव्हा काही जो वरचा माणूस असतो तो आपल्याला माहिती देत नसतो. आपल्याला खालून तळागाळातून माहिती मिळते. मग त्याला आपण पडताळतो, त्याच्याकडून आपण प्रयत्न करतो की नक्की काय खरं आहे की खोटं आहे, क्रॉस व्हेरीफाय तुम्ही म्हटला तसं. ते करत असताना मग जेव्हा ती गोष्ट खरोखर तशा पद्धतीची आहे लक्षात येतं त्यावेळी मग जी NDPSच्या प्रोसिजरमधली जी कारवाई आहे त्या पद्धतीने त्या ॲक्टमधल्या कारवाईप्रमाणे मग ते सगळं पार पाडलं जातं आणि मग तो गुन्हा दाखल होतो. त्याच्यात इंट्रोगेशन्स होतात, त्याच्यावरती भरपूर वेळ खर्ची घातला जातो. तुम्ही काय केलं, कसं केलं, कोणाला दिलं, ते सगळं कसं साध्य केलं. आणि हे सगळं करत असताना या पुढच्या लोकांचा सुद्धा आपल्याला कधी कधी ताळमेळ बसतो. कुठंतरी काहीतरी याद्या मिळतात, कुठेतरी काहीतरी रिफरन्स मिळतो. कारण एक प्रिन्सिपल आहे फॉरेन्सिक सायन्स मधलं की एखादा गुन्हा घडला तर कुठं ना कुठं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये
क्लू हा निश्चित आरोपी सोडत असतो तो सोडला किंवा होता. संशयित सोडत असतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मेने किया आहे किंवा मी केलंय म्हणजे मला माझ्यापर्यंत कोणी पोहोचणार नाही, तर असं कधी होत नाही. काही ना काहीतरी तिथं धागादोरा मिळतो आणि मग त्याच्यामध्ये शोध घेताना कुठेतरी मग आता ही चेन कशी तुम्हाला लक्ष, हे 5 आरोपी तुम्ही पकडले, मग ही जी मुलं 127 ना किती 119 मुलं आहेत हां. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यातून काही आता आपण जे काही सॉर्टिंग करत होतो त्याच्यामध्ये काही नावं रिपीट पण निघाली. काही इथले आहेत परंतु ते बाहेरगावी आहेत, काही बाहेरगावचे लोक जे ते त्या काळात इथं होते. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारची याच्यामध्ये लोक आहेत. काही कमी क्वांटिटीमध्ये म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये किती कमी कमी? संख्येमध्ये, ओके. काही त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत किंवा काही किती प्रोफेशनल्स मुली आहेत आहेत. त्याच्यामध्ये? आकडा सांगणं योग्य ठरणार नाही, हम्म. पण वेगवेगळ्या आपल्या समाजातले वेगवेगळ्या घटकातले त्याच्यात लोक आहेत. आणि ते सगळं करत असताना यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आणि अजून 12 लोकांची आम्हाला नावं मिळाली, म्हणजे 119 + 12. +12. अच्छा, विश्वास ठेवा आणि प्रेक्षकांसाठी ही कुठलीही सेन्सेशनलाइज करण्यासाठीची बातमी नाही आहे. एक लक्षात घ्या, ह्यानी उत्तम कामगिरी केली याचं कौतुक आम्ही केलंच. 5 आरोपी होते, त्यांच्याकडनं 119 अशी मुलं त्यांना संपर्कात आलेली दिसली की जी वेगळ्या पद्धतीच्या कुरिअरमधनं ड्रग्ज मागवत होती. एम आय राईट? नॉट जस्ट कुरिअर, असं काही नाहीये. कुरिअर म्हणजे तो माणूस त्यांना पुरवतोय वगैरे जे काय असेल त्याला आपण एजंट बनवू, किंवा कुरिअर म्हणजे तो माणूस कुरिअरचं काम करतोय आणि ते नेऊन देतोय. हे जे काही आपण अटक केलेले आहेत हे त्याच पद्धतीचा एखादा एकतर मेजर एजंट आहे, सेलर आहे, त्याच्यापेक्षा छोटा आहे, त्याच्यानंतर त्याचं ते जे काही तो नार्कोटिक्स आहे तो घेऊन जाणारा व्यक्ती आहे. तर असे वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारे हे 5 लोक आहेत. आणि हे जे 119 आहे त्यांचं साधारण फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? ऑल टाईप ऑफ फॅमिली स्टार्ट, नॉट नेसेसरी की कोणी फक्त उच्चभ्रू आहे किंवा कोणी फक्त असं काही नाही. गरीब आहे, असं अजिबात काही नाही. राईट. IT प्रोफेशनल काही जास्त? देर आर ऑल टाईप ऑफ प्रोफेशनल्स. ओके. नॉट जस्ट IT प्रोफेशनल्स, सगळ्या प्रकारची लोक आहेत. आणि अगदी मराठीच आहेत वगैरे असं पण नाही? असंही काही नाही. सर्व भाषिक आहे? सर्व भाषा. मराठी मेजॉरिटी नाही? नाही, नथिंग लाईक दॅट, असं काही नाही. राईट. पण तुम्ही त्यातल्या 76 जणांना नोटीस इश्यू केल्या? त्यांना म्हणजे आता पडताळण्यात आलं, काहींपर्यंत अजूनही पोहोचणं चालू आहे. कारण की आमचा जो काही तपास ज्या फाउंडेशनवरती चालू आहे त्या फाउंडेशनवरती काम करत असताना कधी कधी अशा पद्धतीने सिच्युएशन येते की आपल्याला फक्त त्या एका धाग्यावरनं तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. आपल्याला इतर काही बाबी ज्या आहेत त्या पडताळायला लागतात. आणि ह्याची पण दक्षता घ्यायला लागते की आपण चुकीच्या लोकांना त्रास देणार नाही. बरोबर. तर त्याच्यामुळं तुमचा हेतू तुम्ही मगाशी रेकॉर्ड करण्याच्या आधी सांगितलं की या 76 जणांना यासाठी नोटीस दिल्या ॲटलिस्ट त्यांच्या फॅमिलीला तरी कळावं. फक्त नोटीस त्यांच्यापर्यंतच दिली आहे किंवा फॅमिलीपर्यंत गेली आहे अशातला भाग नाही. ओके. दे हॅव बीन ऑन रेकॉर्ड नाव. नॉट जस्ट दॅट, तसं नाही आहे एक्झॅक्टली. नोटीस ही कदाचित उद्या त्यांना त्यांच्या तपासामध्ये, त्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये परत बोलवायला लागू शकतं. किंवा अशा पद्धतीने ते एखादी गोष्ट करतायत आणि त्याच्यात जर आम्हाला काही सबळ पुरावा मिळाला, त्यांची आवश्यकता आम्हाला भासू शकते. किंवा असं आढळून आलंय की खरोखर सबळ असं निदर्शनास येते किंवा जाणवतंय की सदर व्यक्ती याच्यामध्ये कुठंतरी इन्व्हॉल्व्ह असू शकतो स्वतःच्या वैयक्तिक कन्झम्पशनसाठी. तर त्यावेळी आपल्याला ती खात्री करणं गरजेचं आहे. कारण पुरावे गोळा करत असताना तपासी यंत्रणेला पुरावे गोळा करण्याच्या एव्हिडन्स ऍक्ट जसा जुना होता, आता ज्याला आपण भारतीय साक्ष संहिता म्हणतो, तर त्याच्या चौकटीमध्ये बसून काम करायला लागतं. ते काम करत असताना बऱ्याचदा असं होतं की लोक त्याचा गैरफायदा पण घेतात की पोलिसांना हे शक्य नाहीये म्हणजे आपल्याला काही होणार नाही. तर हे न होता कुठंतरी त्यांना वाटावं की आपल्यापर्यंत येऊ शकतात, एखाद्याच्या घरी कळावं की आपल्या पुरावर आता लक्ष देणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्या झाल्या पाहिजे. तुम्ही बोलवलं होतं जिथं जिथं आवश्यक वाटलं तिथं तसं करण्यात आलं. ते जिथं असं वाटलं की तिथपर्यंत पोहोचलं तरी त्याच्यासाठी इनफ आहे, तिथं आपल्या लोकांनी तिथंच त्या पद्धतीने थांबून त्यांना व्यवस्थित समज देऊन त्या पद्धतीने कारवाई केली. 176 उर्वरितांचं काय? उर्वरितांचा शोध अजूनही आपल्या बाजूने चालू आहे. व्हॉट वी आर ट्राईंग टू डू इज, आपण जे करायचा प्रयत्न करतोय ते म्हणजे सरते शेवटी याच्यातलं कोणीही मी स्वतः कामा नये. हे नंतर सिद्ध होणे किंवा इतर प्रकार जे आहेत ते सगळं नंतरची गोष्ट आहे की तो किती मोठा कल्प्रिट आहे किंवा त्याचं किती इन्व्हॉल्वमेंट आहे, तो खरंच कन्झम्पशन करतो की नाही करतो. पण जर तसं काही असेल, कुठंतरी संशयास्पद वाटत असेल आणि फक्त संशयास्पद आहे म्हणून त्याला इग्नोर करणं आणि सोडून देणं,
तर असं न करता आपण या सगळ्या घटकांना कुठंतरी आपल्या कामामध्ये समाविष्ट करून घेऊन ते विषय मार्गी लावावे, त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, जेणेकरून त्यांचं रिहॅबिलिटेशन, त्यांच्यात सुधारणा ही वेळेवर आणि योग्य पद्धतीने होऊ शकते. अच्छा, शेवटचं प्रश्न, हे काही आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे? आत्तापर्यंतची जी माहिती आमच्याकडे आहे तर त्याच्यात तरी नाही. नाही, डोमेस्टिकच आहे त्याची. हा, जे काही म्हणजे आत्तापर्यंतची जी आमची तपासातली जी माहिती आहे. पण हे पुण्यात एवढं पेनिट्रेट झालंय? वेल, असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही. जे कुठल्या प्रकारचे अवैध धंदे असतात ज्याच्यामध्ये लोकांना अशा प्रकारच्या नशेची सवय असते, मग ती दारू असू द्या, गांजा असू द्या, किंवा अशा प्रकारचे हाय एंड ड्रग्ज असू द्या, त्याच्यामध्ये जनरली जो शोधायला जातो किंवा जो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याची आवड आपल्या सहकाऱ्यांमध्ये तयार करायला जातो, त्याच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचतात. कारण लोक जसे शोधतात तसं त्यांना मिळतं. परंतु पेनिट्रेशनच्या बाबत जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की त्याला आउटराईटली इतक्या डीप पेनिट्रेशन असं म्हणणं थोडंसं प्रीमॅच्युअर ठरेल आपल्या लेवलवरती. परंतु निश्चित एक गोष्ट आहे की आपण काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलं असतात, ज्यांना याची जाण नसते, कल्पना नसते, याचे भवितव्यामध्ये काय रिपरकशन्स होऊ शकतात, तर त्यांच्याबाबत आपण काळजी घेणं निश्चित गरजेचं आहे. सोशल मीडियावरती ते काय करतात, कोणाशी बोलतात, कोणाशी चॅटिंग करतात, खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आता मुलं वापरत आहेत आणि आपल्याला किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्या सगळ्या गोष्टी वापरत असताना बऱ्याच अडचणी येतात. परंतु ते त्याच्यामध्ये एकदम हातखंडा असल्यासारखे त्या गोष्टी वापरतात. स्नॅपचॅट असेल, इंस्टाग्राम असेल, इतर बाबी असतील. तर त्या सगळ्यावरती त्यांचं काय चाललंय, ते त्यांचं एकंदरीत त्यांचं पिअर प्रेशर कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा पालकांनी सुद्धा, नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी विचार करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. असं एक एरवी पोलिसांना आपण क्रिटिसाइज करतो आणि त्याच्यात ते जबाबदारी आपली पार पाडतात, पण ह्या केसमध्ये ना ह्या कामाचं कौतुक तर करत असताना पालक म्हणून आपली काय जबाबदारी आणि समाज म्हणून आपण यात काय करू शकतो का, ह्याचाही आता सगळ्यांनी विचार करायला हवा. क्रिटिसिझम तर चालतच राहतं. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.